नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। घड्याळवाली मस्जिद परिसरात माल वाहतूक वाहन खड्ड्यात अडकले, मोठ्या अपघाताची शक्यता, जबाबदार कोण? धुळे शहरातील घड्याळवाली मस्जिद परिसरातील गली नंबर 4-5 बोर्ड येथे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। आज माल वाहतूक करणारे वाहन मोठ्या खड्ड्यात अडकल्याने परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वारंवार अशा घटना घडत आहे। यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिस्थिती पाहता येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। या धोकादायक रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण? प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड, गली नंबर 4-5 घड्याळवाल्या मस्जिद परिसरामध्ये अनेक दिवसापासून खड्डा पडलेला आहे, परंतु महानगरपालिका प्रशासन हे डोळे बंद करून बसलेलं आहे। परंतु महानगरपालिका अनेक वेळा खड्डे बुजवायच्या नावावरती पैसे खात आहे, परंतु धुळे शहरामध्ये एकही रस्त्याचे खड्डे बुजले गेलेले नाही। परंतु आज या ठिकाणी माल वाहतूक गाडी या खड्ड्यामध्ये बसली आणि तिथल्या काही नागरिकांनी त्या गाडी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती गाडी माल खाली केला, त्यानंतर ती गाडी बाहेर निघली। परंतु अशा दुर्घटना घडण्याची महानगरपालिका प्रशासन वाट बघतोय का? जर अनुचित प्रकार काही झाला असता, एखाद्या लहान पोराच्या अंगावरती गाडी पडली असती, तर याला महानगरपालिका प्रशासन हे जिम्मेदार राहिले असते। आणि हे महानगरपालिकेने जे खड्डे बुजवायचं काम घेतलेलं आहे, त्या खड्डे बुजवायचे खड्डे तात्काळ बंद करण्यात यावा। हे खड्डे अशी परिस्थितीमध्ये आहे, या ठिकाणी काही महिला वर्ग जातात, शाळकरी विद्यार्थी जातात, भागातले खड्डे बुजल्याने स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।